ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नाही, सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो, महायुती सरकारचं अभिनंदन करतो। आज मागील 5 वर्षांमध्ये जर का आपण पाहिलं, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री झाल्याच्या पासून 2021-22ला 17,000ची पोलीस भरती आपण केली, 2022-23ला 18,000ची पोलीस भरती आपण केली आणि आता पुन्हा एकदा ह्या साली 15,000 पोलीस भरती करायचा निर्णय हा आमच्या सरकारने घेतलेला आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय अजितदादा असतील, तिघांचेही मनापासून अभिनंदन करतो। मागील 5 वर्षांमध्ये ही रेकॉर्ड ब्रेक भरती पोलीस विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मला वाटतं आता ह्या भरतीनंतर जेवढ्या रिक्त जागा आहेत त्या सगळ्या रिक्त जागा ह्या भरून निघणार आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळत असताना नक्कीच पोलिसांवरती जो ताण येतो तो ह्यापुढे येणार नाही, कारण जेव्हा सगळी पदं भरली जातात, सगळ्या जागा जेव्हा भरल्या जातात त्यावेळेस अर्थातच त्याचं मॅनेजमेंट हे व्यवस्थित करता येतं आणि पोलिसांवरती तिथे जास्त वेळ त्यांच्यावरती काम करण्याची त्यांच्यावरती वेळ येत नाही आणि म्हणून अतिशय ऐतिहासिक निर्णय मला वाटतं आजपर्यंत जेवढी सरकार येऊन गेली त्यामधील सर्वात जास्त पोलीस भरती ही आमच्या महायुती सरकारने केलेली आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मागील सरकारमध्ये जवळपास 35,000ची पोलीस भरती झाली आणि आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ही शेवटच्या टप्प्याची ही जी पोलीस भरती 15,000 जणांची जी आहे त्या घ्यायचा निर्णय आज कॅबिनेटने घेतलेला आहे। नक्कीच अभिनंदनास्पद हा निर्णय आहे। प्रत्यक्ष कधी अंमलबजावणी होऊ शकते या वर्षी? नाही, मला वाटतं त्याची तर पुढची प्रक्रिया चालू होईल। आजचाच तो निर्णय आहे, परंतु मागील जर का पाहिलं म्हणजे मागील ज्या भरती ज्या वेळेला डिक्लेअर झाल्या त्या फक्त घोषणापुरतं नव्हतं, त्याची अंमलबजावणी देखील झालेली आहे। म्हणूनच ह्याची देखील पुढची प्रोसेस लवकरच चालू होऊन मला वाटतं पुढच्या काही कालावधीमध्ये प्रोसिजर चालू होऊन त्या नियमित त्या प्रोसिजरनुसार कारवाई त्याच्यावरती होईल। भास्कर जाधवांनी 2 मोठे आरोप केले। एक तर 2024च्या विधानसभेच्या आधी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या यंत्रणेचा वापर करून मला अटक करण्याचा प्रयत्न केला, माझ्या घरावर म्हणजे पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले, सगळं कटकारस्थान ठेवलं गेलं आणि दुसरा आरोप ते तुमच्यावर केलेला आहे की गृहराज्यमंत्री हे संसदेमध्ये जास्त रममान मानवतात, माझ्या याच्यावर व्यक्तिगत टीका वारंवार केली जाते। नाही बघा, भास्कर जाधवांचा मतदारसंघ हा माझ्या मतदारसंघाला जोडून आहे आणि मी कधीच त्यांच्यावरती वैयक्तिक टीका केलेली नाही। आज शेवटी त्यांच्या मतदारसंघामधला काही अशी गावं आहेत, काही भाग आहे जो माझ्या वडिलांचा जुना मतदारसंघ होता आणि तिथली लोकं ही आमच्याशी जोडलेली आहेत। खेड तालुक्यामधली जनता ही तिथली आमच्याशी जोडलेली आहे आणि त्यांनी जर का आमच्यावर विश्वास ठेवला असेल आणि त्या विश्वासाने जर का ते आमच्याकडे प्रवेश करत असतील, ते आमच्याकडे येत असतील, विकासाच्या आशेने आमच्यासोबत येत असतील, तर मला वाटतं कदाचित त्यांना ते आवडलं नसेल, परंतु आज कुठल्याही मतदारसंघामध्ये पक्ष वाढवण्याचा अधिकार हा आम्हाला आहे आणि ते आम्ही करतोय। शेवटी सगळी ती जुनी लोकं आमचीच आहेत ना। सामान्य रामदास भाईंनी त्या जनतेचं, तिथल्या गावांचं 20 वर्ष आमदार म्हणून नेतृत्व केलेलं आहे। विकासाच्या दृष्टीने रामदास भाईंनी तिथे प्रचंड काम केलेलं आहे आणि त्याला अनुसरून जनता आज आमच्यासोबत येते, म्हणून कदाचित त्यांना त्याचं दुःख झालेलं असावं, परंतु त्यांच्यावर मी कधीच वैयक्तिक टीका केलेली नाही। ज्या वेळेला धोरणात्मक बाबी येतात, ज्या वेळेला धोरणात्मक गोष्टी कोकणाच्या हिताकरता येतात, मी नेहमी त्यांना स्वतःहून मी संपर्क देखील केलेला आहे। आता काही दिवसांपूर्वी देखील एक धोरणात्मक विषय होता, त्यासाठी देखील आपण सगळ्यांनी कोकणामध्ये सगळ्या आमदारांनी आपण एकत्र आलं पाहिजे अशी विनंती करायला मी सुद्धा त्यांना फोन केला होता। म्हणून राजकारण हे एका बाजूला आहे आणि मला वाटतं त्यांनी प्रत्येक गोष्टीत हे राजकारण म्हणून त्यांनी पाहू नये। त्यांनी माझ्यावरती काय टीका करावी हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु माझं राज्यमंत्रीपद म्हणून माझ्याकडे असलेली जबाबदारी ही पार पडत असताना माझं पूर्णपणे लक्ष हे माझ्या कामावरती आहे। बघा, मला अजूनही तो किस्सा आठवतोय। आता काही लोकांनी असंही त्यावेळेला शंका व्यक्त केली होती की स्वतःहूनच त्यांनी ते करायला लावलं होतं आणि मग स्वतःहून त्यांनी त्याच्यावरती ते पडदा टाकला होता, असंही काही लोकांनी त्या शंका व्यक्त केली होती। त्यामुळे मला वाटतं
3-4 वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टींवरती आज टीका करणं किंवा आज अचानक त्याची आठवण काढणं, मला वाटतं आता जनतेने जे काही उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे, म्हणून त्याच्यावरती मी जास्त काही भाष्य करणार नाही. परंतु ते एक सिनियर लीडर आहेत, अनेक वर्ष ते विधिमंडळामध्ये आहेत, अनुभवी आहेत, आणि ठीक आहे, ते टीका करत असताना कधी कधी ते देखील अतिशय खालच्या पातळीवरती टीका ते करतात. परंतु अशा टीकेला आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही कामामधून ह्या सगळ्या गोष्टींना उत्तर देऊ. आम्ही ह्यांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा आम्ही कामामधनं उत्तर देऊ. धन्यवाद. थँक्यू. त्यांचं असंही म्हणणं आहे की खेडमध्ये जे मोठे सध्या खड्डे पडलेले आहेत रस्त्यावर, ते खड्डे बाबाला त्या ठिकाणी नसल्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे त्या सगळ्या खेडच्या रस्त्याला पडलेले. भास्कर जाधवांची नाही, आता नक्की कुठला खेडचा रस्ता मला माहिती नाही, परंतु जे काही तिथे आत्ता सध्या जी काही परिस्थिती आहे नक्कीच आम्हाला त्याची जाण आहे. तो माझाच मतदारसंघ आहे आणि तिथे आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जवळपास 110 कोटीचा आपण हॅमचा रस्ता मंजूर केलेला आहे. तर रस्त्याचं काम सध्या चालू आहे. पावसानंतर नक्कीच तिथे परिस्थिती सुधारेल. थोडा पाऊस कमी झाला की जिथे खड्डे भरले जातील, परंतु जे काही मूळ काम आहे 110 कोटीचं ते देखील पुढच्या एका वर्षभरामध्ये आम्ही पूर्ण करतोय आणि संपूर्ण रस्ता खेडपासून ते दापोलीचा हा पूर्ण रस्ता आपण पूर्ण करतोय. ब्राह्मण समाज पाताळ येते अशा पद्धतीची टीका केली. पहिल्यांदाच एका समाजावर जाऊन त्यांना टीका केलेली आहे. नाही, मला वाटतं त्या बाबतीमध्ये आता मी काय बोलायचं. भास्कर जाधवांनी त्या बाबतीमध्ये त्यांची टिप्पणी केलेली आहे आणि संबंधित जे ब्राह्मण समाजाचे जे काही नेते आहेत त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. मला वाटतं या वादामध्ये मी काही बोलणं उचित राहणार नाही. सर, वसई रायगाव परिसरामधून एका 12 वर्षाच्या मुलीला रेस्क्यू करण्यात आलेला आहे. त्याच्यासोबत काही अन्य मुली देखील होत्या. मात्र 200 लोकांनी रेप केल्याचं हे प्रकरण समोर त्या निमित्ताने येताना बघायला मिळत आहे. त्याचं बांगलादेशी कनेक्शन असलेलं देखील पाहायला मिळत आहे. कसं बघताय? नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अगोदरच क्लिअर केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे की एकतर बांगलादेशींच्या बाबतीमध्ये आपल्या कारवाई ह्या आपण अग्रेसररित्या करतो आहोत. सदर जी घटना आहे ती अर्थातच दुर्दैवी आहे आणि त्याची संपूर्ण सखोल चौकशी करायचे निर्देश हे दिले गेलेले आहेत आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई ही केली जाईल. आमदार संजय गायकवाड म्हणाले की 9 ते 10 महिन्यापासून सरकारमधून आमदारांना निधी मिळत नाहीये, सरकार अडचणीत चाललेलं आहे आणि वारंवार मंत्रालयाचे हेलपाटे काढायला लागतात तर सुद्धा निधी दिला जात नाही. त्यांचं वक्तव्य मी काही पाहिलेलं नाही, परंतु आज सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून असताना निधीचं वाटप हे देखील सुरळीत चालू आहे. निधीचं जे काही नियोजन करायचं आहे ते देखील सुरळीत चालू आहे. आपणच काही दिवसांपूर्वी पाहिलेलं आहे की अनेक चांगल्या योजना ह्या आम्ही राज्यामध्ये राबवत असताना त्याच्यामध्ये निधीची कुठलीही कमतरता नाही. आज किंबहुना अशा काही नवीन योजना देखील आपण आणल्या ज्याच्यामध्ये आपण सवलती देखील दिलेल्या आहेत. खास करून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे असलेले जे खातं आहे वीज पुरवठ्याचं, त्याच्यामध्ये देखील अनेक चांगल्या सवलती ह्या वीज धारकांकरता ह्या तिथे डिक्लेअर झालेल्या आहेत. अशा अनेक योजना आहेत. घरकुला जर का आपण पाहिली, जवळपास 30 लाख घरं आपण राज्यामध्ये आपण तिथे उभी करत आहोत. केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला चांगला निधी प्राप्त झालेला आहे. राज्याचा हिस्सा देखील आपण त्याला जोडतो आहोत. अनेक अशा गोष्टी आहेत. पोलीस विभागामध्ये देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगले निर्णय आपण केले आहेत. कालच किंवा 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुण्याला जी उद्घाटनं केली पोलीस विभागाची, मला वाटतं एक ऐतिहासिक तिथे जे काही निर्णय आमचं सरकार घेत आहे आणि त्याच्यामध्ये निधीच्या कुठली अडचण नाही. नक्कीच त्या बाबतीमध्ये कुठली अडचण मला तरी दिसत नाही. उपमुख्यमंत्री आज कॅबिनेट आलं होते. उपमुख्यमंत्र्यांसोबत काही आपलं बोलणं झालं का? कारण ते काश्मीरला असलीच माहिती. बघा, आज माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब हे महाराष्ट्रातच नाही आहेत. ते काय त्याला आपण जाणून बुजून ते आले नाहीत किंवा असे कुठल्याही तिथे तर्कवितर्क आपण कोणी लावू नये. माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असेल, तिघांमध्ये अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन आहे आणि अतिशय चांगल्यारीत्या आमचं सरकार हे पुढे चाललेलं आहे. शिंदे साहेब हे काश्मीर दौऱ्यावरती असल्यामुळे ते येऊ शकले नाही. धन्यवाद. थँक्यू. आंदोलन केलं उपाटाच्या वर, त्याच्यात तुम्ही देखील तुमचं प्रचंड टार्गेट पर्सनल लेवलला केलेलं आहे. उपाटाने सिंधेच्या विशेष मंत्र्यांवर अधिक टार्गेट करण्याचा हा प्रयत्न होता आणि इतकं उशिरा आंदोलन करणं मुद्दाम शिळाकडीला उदाहरणाचं काम केलंय का? नाही, बघा, आज माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पडत असताना
अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेत आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदय जे निर्णय घेत आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. माझं पूर्ण फोकस हा माझ्या कामावरती आहे. माझा पूर्ण फोकस हा माझ्या जबाबदारीवरती आहे. टीकेला उत्तर देण्यासाठी आमच्याकडे अजिबात वेळ नाही आणि टीकेला उत्तर द्यायचं झालंच तर आम्ही आमच्या कामामध्ये उत्तर देऊ. देखिए कपिल शर्मा एक बिल्कुल अच्छे आर्टिस्ट है. अगर उनके ऊपर कोई आँच आती है तो बिल्कुल ये हमारी जिम्मेदारी है और जो भी प्रिकॉशन लेने चाहिए वो प्रिकॉशन लेंगे. उनको जो भी सिक्योरिटी की जरूरत है वो सिक्योरिटी उनको दी जाएगी. 15 अगस्त को लेकर जिस तरीके से लगातार जो सुरक्षा व्यवस्था रहती है वो अलर्ट की जाती है, ऐसे में किस तरीके से सुरक्षा को लेकर? देखिए कुछ ही दिनों में भी मेरे ख्याल से दो दिन में अभी 15 अगस्त हम सेलिब्रेट करेंगे. स्वतंत्रता दिन हम सेलिब्रेट करेंगे. नागरिकों को यही बताना चाहूँगा कि आप बिल्कुल निश्चिंत रहिए. आप सेफ हो. आप फ्रीडम से आप ये हमारा दिन आप सेलिब्रेट कर सकते हो. तो मेरे ख्याल से सभी प्रिकॉशन हम ले रहे हैं. थैंक यू. 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टनिमित्तानं कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे कारण दरवेळी 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे हाय अलर्टवर असतं. जे काही काळजी घेणं आवश्यक आहे ती काळजी आपण घेतच आहोत. या बाबतीमध्ये नागरिकांना नक्कीच आमच्या सरकारच्या वतीने एवढंच सांगेन की आपण दिलखुलासपणे आपण बाहेर पडू शकता. आपण आजचा दिवस 15 ऑगस्ट हा दिवस आपण अगदी उत्साहामध्ये आपण साजरा करू शकता. कुठलेही घाबरून द्यायचं कारण नाही. आपण सेफ आहात आणि आनंदाने आपण हा दिन आपण नक्की साजरा करावा. कपिल शर्मा संदर्भात जर सिक्युरिटी मोठ्या प्रमाणात देण्यात आलेली आहे, आगामी काळामध्ये कशा संदर्भातली सिक्युरिटी असेल, काय नेमकी? कपिल शर्मा हे एक चांगले आर्टिस्ट आहेत. त्यांच्यावरती नक्कीच जर का कुठला त्यांना जीवाला धोका असेल तर त्याची काळजी नक्कीच घेतली जाईल आणि गरजेनुसार आवश्यकतेनुसार त्यांना ती सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाईल. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.